विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4. इन adjoining figure AP is perpendicular to BC. मित्रांनो, AP is perpendicular to BC याचा अर्थ की AP आणि BC मध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. तर बघा, हे AP आहे आणि हे BC आहे. तर या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे इथं. त्यानंतर AD इज पॅरलल टू BC. AD इज पॅरलल टू BC. तर ही AD लाईन आणि BC लाईन पॅरलल आहेत. आपल्याला माहिती आहे की पॅरलल लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. ते एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाही. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. दोन पॅरलल लाईन्समधलं अंतर हे नेहमी सगळीकडे सारखंच असते. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD यांच्या एरियाचा आपल्याला रेशो काढायचा आहे. चला सॉल्व करूया. सोल्युशन. मित्रांनो, ही जी फिगर आहे 1.15 यामधले आपण ट्रायंगल वेगवेगळे काढून तुम्हाला दाखवतो. हा ट्रायंगल ABC आणि दुसरं ट्रायंगल आहे मित्रांनो BCD. या दोन्ही ट्रायंगलमध्ये BC कॉमन आहे. बघा, ट्रायंगल ABC मध्ये पण BC आहे आणि ट्रायंगल BCD मध्ये पण BC आहे मित्रांनो. तर आपण या BCला बेस पकडूया. बेस आणि इथं पण बेस. तर दोन्ही ट्रायंगलचे बेस मित्रांनो सेम आहे BC. तर हे फर्स्ट लाईन राहिली. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD have same base BC. दोघांचा पण बेस सेम आहे. मित्रांनो, आता हाईट चेक करूया. पहिल्या ट्रायंगलची हाईट बघा. ट्रायंगल ABCची हाईट आपण BCला बेस घेतलेला आहे, तर हाईट BCला परपेंडिक्युलर पाहिजे. तर मित्रांनो, ही झाली हाईट आणि हा पॉईंट दिलेला आहे P. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. तर सो AP इज हाईट. हे मित्रांनो काय आहे? हाईट आहे. सेकंड जो ट्रायंगल आहे BCD, या BCD ट्रायंगल हा ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल आहे आणि ऑप्टिव्स अँगल ट्रायंगलची हाईट मित्रांनो ट्रायंगलच्या बाहेर असते. तर बघा, D पासून आपण हाईट ड्रॉ करूया. ही सेकंड ट्रायंगलची हाईट आहे. या पॉईंटला आपण Q नाव देऊया, DQ. ठीक आहे. आता ह्या दोन्ही हाईट आपण या मेन डायग्राममध्ये बघा. पहिल्या ट्रायंगलची हाईट AP आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट DQ आहे. आणि मित्रांनो, AP आणि DQ हे तर पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स तर सेम असते सगळीकडे. AP आणि DQ सेम झाले की नाही, म्हणजे यांच्या हाईट पण इक्वल आहेत. करेक्ट. ओके. तर बघा, both triangles
both triangles are drawn in two parallel lines. Two parallel lines AD and BC. दोन्ही ट्रायंगल या दोन पॅरलल लाईनच्या आतमध्ये आहे. AD आणि BCच्या आतमध्ये. AD आणि BCच्या आतमध्ये आहे. Hence, distance between parallel lines is the height of. मित्रांनो, जे दोन पॅरलल लाईनच्या आत मधील डिस्टन्स आहे तीच या दोघांची हाईट राहणार. हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स. हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स. सो देअरफॉर, तर आपण इथं म्हणू शकतो की दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे आणि हाईट पण इक्वल आहे. सो ट्रायंगल ABC and triangle BCD have equal heights. बेस हे इक्वल आहेत, हाईट पण इक्वल आहे. तर मित्रांनो, या दोन ट्रायंगलचा एरिया पण इक्वल आहे. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. दोघांचा पण एरिया मित्रांनो सेम आहे. सो देअरफॉर आपल्याला गुणोत्तर पाहिजे, रेशो पाहिजे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू मित्रांनो तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि आपण डिनॉमिनेटरला चेंज करूया. एरिया ऑफ ट्रायंगल BCD आहे ना, तिथं पण आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABCच लिहूया. कारण की आपण इथं मेन्शन केलं आहे की दोघांचा पण एरिया सेम आहे. तर आपण एरिया ऑफ ट्रायंगल BCDला एरिया ऑफ ट्रायंगल ABC लिहू शकतो मित्रांनो. आणि ही दोन्ही, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम झाले मित्रांनो, तर ही कॅन्सल होतील. म्हणजे आन्सर येणार 1/1. 1/1. तर आपल्याला आन्सर मिळाला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. So this is the final answer.